काय भावा, काय चाललंय? कसा आहेस? असा एक समोरून प्रश्न आला की भले आपल्या आयुष्यात काय का चाललेलं असं ना, घरचं टेन्शन, जॉबचं टेन्शन, स्वतःच्या स्वप्नांचं टेन्शन, मग त्यात प्रवास, पैसा, पगार, पत्नी किंवा प्रेयसी, काही का असं ना, एक ठरलेलं उत्तर आहे. मस्त. पण एक 2-3 मिनटं बोलल्यानंतर, थोडंसं मोकळं झाल्यानंतर, ज्यावेळेस हा प्रश्न पुन्हा समोर येतो, त्यावेळी एक वेगळं उत्तर येतं आहे. आयुष्याचे लवडे लागलेत. हेच उत्तर असं सिरियसली येत नाही. ते येतं एका स्माईलसोबत, किंवा जर टेक्स्टिंग सुरू असेल तर एक हसण्याच्या इमोजीसोबत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की अशा गोष्टी आपण सिरियसली घेणंच बंद केलं आहे. स्वतःच्या आयुष्याचे येल लागले त्याच्यावर तर आहेच, पण प्रत्येक गोष्ट, मित्रमैत्रिणींचं ब्रेकअप, चीटिंग, वॉर, डिप्रेशन, मॉलिस्टेशन आणि पिडोफिलियासुद्धा, प्रत्येक गोष्टीवर मीम्स आहेत. प्रत्येक गोष्टीवर आपण हसतोय. त्या सो कॉल्ड डार्क मीम्स तर आपण अशा शेअर करतोय की अशा गोष्टींवर हसण्याशिवाय काही पर्यायच नाही. असं नाही आहे की आपण बघ मला काही फरक पडतच नाही, मला दुःख होतच नाही असं दाखवून कूल बनायलोय. आपण फक्त त्या पेनमधून जे एक डिस्कम्फर्ट तयार होतं ना, त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला होणारी अँझायटी, ती भीती, तो एक एकटं पडल्याची जी भावना आहे, त्याला फक्त ह्युमरच्या पडद्यामागं लपवायचा प्रयत्न करतोय. आणि हे काही नवीन नाही, एक नॅचरल प्रोसेस आहे. आपला जो ब्रेन आहे असंच डिस्कम्फर्टपासून वाचण्यासाठी नवीन नवीन कोपिंग मेकॅनिझम काढतच असतंय, आणि हा ह्युमर त्यातलाच एक. आजकाल आपलं कंटेंटचं कन्झम्पशन एवढं झालं की रोज काही ना काहीतरी डिस्टर्बिंग न्यूज ऐकायला किंवा बघायला मिळते. ब्रेनसाठी या गोष्टी आता नॉर्मल झाल्यात. त्यामुळे अशी न्यूज जर ऐकली आता तर त्यात काही नवीन आहे असं वाटायला लागले. यालाच इमोशनल डिसेन्सिटायझेशन पण म्हणतात. आपण फक्त दुःखालाच नाही तर प्रत्येक इमोशनला इम्युन व्हायला. तुम्ही कधी नोटीस केलं असेल, स्टँडअप कॉमेडी असेल किंवा कॉमेडीचे शो असतील, एखादा डार्क जोक मारल्याशिवाय पूर्ण झालाय असं वाटतच नाही. मग ते हिंदी असेल, इंग्रजी असेल किंवा आपले मराठी शोसुद्धा. पण ज्यावेळी ह्युमर पेनसोबत जोडला जातो, दॅट बिकम्स जस्ट अ जोक फॉर एव्हरीवन. सिरियस गोष्टीवर हसून बोलताना ह्युमरस किंवा कूल जरी वाटत असलं तरी अशा गोष्टींसाठी आपण इम्युन बनत चाललो आहे, इमोशनली नंब होत चाललो आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. रिॲलिटीला फेस करण्याच्या ऐवजी त्याच्यापासून लांब निघून जातो आपण. एक डिस्टन्स क्रिएट होतं आणि आपण एका वेगळ्याच डिल्युजनमध्ये राहायला लागतो. हसणं चुकीचं आहे असं मी म्हणतच नाही आहे. जगाला तोंड देताना, संकटांना तोंड देताना माणसानं हसतच तोंड द्यावं. पण कधी हसावं आणि का, याच्यावर विचार करावा. कारण ज्या मोमेंटला आपण थांबून विचार करायची गरज आहे, तिथं जर आपण हसून पुढे निघून गेलो तर दुःखच काय, आनंदसुद्धा फील करायची ॲबिलिटीच निघून जाईल.